अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी डॉक्टर पराग घोगळे द ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल या माध्यमातून हा चौथा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तयार पशुखाद्य कसं तयार करायचं किंवा पशुखाद्य निर्मिती तंत्रज्ञान आणि त्या योग्य येणारे अनेक बारकावे की या क्षेत्रामध्ये जर आपल्याला चांगला बिझनेस करायचा असेल तर काय केलं पाहिजे, पशुखाद्य तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। तर मित्रो, चांगल्या प्रतीचा आणि उत्तम गुणवत्ता असलेलं पशुखाद्य आपल्याला तयार करायचं असेल तर योग्य फॉर्म्युला वापरून संतुलित पशुखाद्य जे आपण तयार करतो त्याला जनावरे पण तितक्याच चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो। तसेच तयार पशुखाद्यामध्ये मॉइश्चर म्हणजे आर्द्रता, तसेच विविध पोषक तत्वे, त्यांचं TDN व्हॅल्यू, एकूण पचनीय पदार्थांची क्षमता, त्यानंतर ते पेलेट किंवा गोळी किंवा मॅश फॉर्ममध्ये जे आपण पशुखाद्य बनवणार आहोत त्याचा पोत कसा आहे आणि सर्व जनावरांना ही सगळी न्यूट्रिएंट्स किंवा आहारातील घटक हे एक समान उपलब्ध झाले पाहिजेत, याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे वासरांसाठी, तसेच कालवडींसाठी, त्याप्रमाणे गाभण गायींसाठी, दुभत्या जनावरांसाठी, बैलांसाठी आणि म्हशींसाठी हा वेगळा फॉर्म्युला आपल्याकडे असला पाहिजे। तसेच विविध वातावरणात जसे की पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, या विविध काळांमध्ये आणि उष्णतेनुसार आणि थंडीनुसार तसेच पावसानुसार आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण योग्य ते बदल हे केले पाहिजेत। पशुखाद्य उत्पादन करण्यासाठी लागणारे विविध घटक आणि त्याचा कच्चा माल जसे की बायपास प्रोटीन असलेले घटक जसे की रेपसीड DOC आहे, मेज ग्लुटन आहे, सोयाबीन DOC आहे, कपास DOC आहे किंवा कॉटन DOC आहे, शेंगदाणा DOC, खोबऱ्याची पेंड आहे, पाम केक असेल, राईस ब्रान असेल, तसेच एनर्जी सोर्सेस म्हणजे ऊर्जेचे जे सोर्स आहेत ह्याच्यामध्ये मका आहे, गहू आहे किंवा गहूभुसा आहे, ज्वारी बाजरी आहे, बायपास फॅट आहे, राईस पॉलिश, मोलासेस किंवा मोलासेस नसेल तर इतर काही घटक। तर ह्यामध्ये विविध प्रकारचा कच्चा माल आपल्याला योग्य त्या किमतीमध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे आणि हे सगळे घटक एकत्र केल्यानंतर जनावरांनी ते पण आवडीने खाणं गरजेचं आहे। आपण बघतो काही वेळा की रिझल्ट नसल्यामुळे किंवा आपण ज्या काही पशुखाद्य आपण घेऊन येतो त्यामध्ये असं टार्गेट केलं जातं की कमीत कमी किमतीमध्ये पशुखाद्य बनवायचं। समजा 800 रुपयाला बॅग बनायची आणि 1000 रुपयाला विकायची, म्हणजे तो उत्पादक असा विचार करतो की मला दिवसाला तर मी 10 बॅग जर विकल्या तरी मला 2000 रुपये मिळतील। परंतु होतं असं की त्याच्यामध्ये जे कच्चा माल असतो किंवा घटक असतात त्यामध्ये मोलासेस, युरिया, राईस ब्रान, हलर ब्रान किंवा भगर ब्रान यासारखे काही असे स्वस्त किंवा आपण म्हणू की कमी गुणवत्ता असलेले घटक त्यामध्ये अंतर्भाव केल्यामुळे त्या खाद्याला योग्य तो रिझल्ट मिळत नाही आणि त्या वन टाईम सेलमुळे, रिपीट ऑर्डर न आल्यामुळे त्या पशुखाद्य उत्पादकाचा तो व्यवसाय जो आहे हा तोट्यामध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असते। तर मित्र, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या कच्च्या मालाचं गुणवत्ता नियंत्रण, की क्वालिटी आपण कशी मेंटेन करायची। तर त्यामध्ये आपल्या गोदामामध्ये पेस्ट कंट्रोलद्वारे विशिष्ट काळजी घ्यावी लागते। त्यामध्ये तसेच कच्च्या मालामध्ये काही वेळा भेसळ आपल्याला येते, एका विशिष्ट प्रकारचा गुणवत्तेचा माल आपल्याला वारंवार भेटत नाही, या अडचणी असल्यामुळे आपण पुढील प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे। तर सर्वात पहिलं म्हणजे प्रयोगशाळेबाहेरील तपासणी, की जेव्हा आपल्याकडे रॉ मटेरियल उपलब्ध होतं तेव्हा आपण त्याचे काही चेकिंग केलं पाहिजे। तर त्यामध्ये त्याचा रंग, त्याचा आकार, एकजिन्सीपणा, त्याचा कच्च्या मालाचा वास, त्याचा चव किंवा काही वेळा आपण चवही घेऊन त्याचे बघितले पाहिजे, त्याचा स्पर्श कसा आहे, तसेच धान्याच्या बाबतीमध्ये त्याचा आवाज कसा येतोय मुठीमध्ये धरून, तर त्याची पण आपण एक चाचणी घेऊ शकतो। आणि यानंतर प्रयोगशाळेतील तपासणी, यामध्ये कच्च्या मालातील मॉइश्चर म्हणजे आर्द्रता, त्याच्यामध्ये किती प्रथिने आहेत, प्रोटीन्स किती आहेत, फॅट आणि ऑइल किती आहे, फायबर किती आहे, सँड सिलिका म्हणजे अविघटनशील माती त्याच्यामध्ये किती आहे, TDN किती आहे, TDN म्हणजे एकूण पचनीय पदार्थ, या एकूण पचनीय पदार्थावरती आपल्या पशुखाद्याची पुढची गुणवत्ता ठरते। त्यानंतर त्यामध्ये ऊर्जा किती आहे याची पण आपण तपासणी केली पाहिजे। तर हा विविध प्रकारचा कच्चा माल आपण एकत्र करून आपल्या गोदामामध्ये किंवा गोडाऊनमध्ये साठवून ठेवतो। तर त्यावेळी त्याच्यामध्ये पोरकिडे होऊ नयेत, तसेच उंदीर, पक्षी यांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि त्या कच्च्या मालाची गुणवत्ता खराब होऊ नये यामुळे आपण वारंवार पेस्ट कंट्रोल करणे, तसेच वजनामध्ये आलेली घट रोखणे
आणि आगीपासून काळजी घेणे इत्यादी आपण जे पॅरामीटर्स आहेत त्यांचा आपण विचार केला पाहिजे. तसेच हे सगळे कच्चा माल जेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये त्याचा आपण ॲनालिसिस करू, त्याचा रिपोर्ट येईल, तर त्या रिपोर्टची पण आपण योग्य सल्लागार करून त्याचं पृथक्करण करून घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरतीच आपल्या पुढचा जो फॉर्म्युला आहे त्याचं इफेक्टिव्हनेस किंवा त्याचा रिझल्ट हा अवलंबून असणार आहे. त्यानंतर घटक येतो पशुखाद्य फॉर्म्युलेशन. तर हे इतकं सोपं आहे का? तर निश्चितच नाही आहे. मी बऱ्याच जे पशुखाद्य उत्पादक आहेत त्यांचे फॉर्म्युलेशन किंवा बघितलेले आहेत, पण त्यामध्ये असं जाणवतं की ह्याच्यामध्ये काहीतरी अभाव आहे किंवा त्याच्यामध्ये अजून व्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं आहे. कारण जुन्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी जशा गायी होत्या किंवा म्हशी आपल्याकडे होत्या तसं आता राहिलेलं नाही आहे. नवीन नवीन सिमेंट आल्यामुळे किंवा सॉर्टेड सिमेंट किंवा नवीन जे काही उत्तम पैदासवाल्या ज्या कालवडी किंवा गायी आपल्याकडे आलेल्या आहेत ह्यांचं दूध निश्चितच पहिल्यापेक्षा दुपटे तिपटीने वाढलेलं आहे. परंतु त्यासाठी आपलं पशुखाद्य जर जुन्या टाईपचं असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपण ते घटक जर आपण नाही टाकले की जे त्यांच्या शरीरासाठी गरजेचे आहेत, तर नक्कीच आपल्या फॉर्म्युल्याला रिझल्ट हा येणार नाही आहे. तर मित्र, यामध्ये जसं सर्व पोषक तत्वे असलेला कच्चा माल आपण एकत्र केला तर त्यामध्ये सर्व प्रकारचे अमिनो आम्ले आहेत, स्निग्ध आम्ले आहेत म्हणजे फॅटी ॲसिड्स आहेत, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स आहेत, कर्बोदके आहेत, खनिजे आहेत, जीवनसत्वे आहेत आणि ऊर्जा यांची उपलब्धता किती प्रमाणात आहे याची पण माहिती घ्यायची असते. आणि त्यानंतर हे सर्व घटक खाण्यायोग्य आहेत की नाही, म्हणजे आपण एखादा पशुखाद्य बनवलं पण ते गायीने खाल्लंच नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून हे सर्व खाण्यायोग्य आहेत का, तर किती प्रमाणात जर आपण ते गाई म्हशींना दिलं तर ते खाण्यायोग्य राहतील ह्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. काही कच्च्या मालामध्ये जसं की रेपसीड की यामध्ये गुणवत्ता भरपूर आहे परंतु जनावरं कमी प्रमाणात खातात. तर काही घटकांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते म्हणून गोळीपेंड न बनता त्याचा भोगा होतो. तर जनावर सध्या खात असलेला जो चारा आहे किंवा खाद्य आहे ह्यांची जर आपण माहिती घेतली आणि त्याबरोबरच आजूबाजूला एखादी चांगली लॅब असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याचं ॲनालिसिस केलं तर त्याच्यापेक्षा आपण चांगलं पशुखाद्य आहे ते आपण बनवू शकतो. आता ह्यानंतर जो स्टेप येते किंवा ह्यानंतर जी स्थिती आहे ते म्हणजे आपण आता पशुखाद्य तयार करायला त्याची बॅच बनवतो. समजा आपण 1000 किलो किंवा 500 किलो याप्रमाणे आपल्या बॅचिंग जे आहे ते आपण करतो आणि या बॅचमध्ये आपल्या फॉर्म्युलानुसार विविध प्रकारचा जो कच्चा माल आहे तो आपण एकत्र करतो आणि ती बॅच जी आहे ती आपण इंटेकमध्ये सोडतो. तर मित्र, हे बॅचिंग झाल्यानंतर किंवा कच्चा माल आपण एकत्र केल्यानंतर हा विविध त्याची पुढे प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यामध्ये आता जसं ग्राइंडिंग आहे, त्यानंतर त्याचं बॅच मिक्सिंग आहे, त्यानंतर जसं पुढे कंडिशनिंग आहे, त्यानंतर पेलेटिंग आहे, नंतर बॅगिंग आहे. तर यामध्ये मित्र की सगळ्यात पहिला जो कच्चा माल जो आहे तो स्क्रू कन्व्हेयर या माध्यमातून हॅमर मिलमध्ये दळण्यासाठी नेला जातो आणि त्यामध्ये एका विशिष्ट जाळीद्वारे 2 ते 3 mm आपण त्याचे बारीक तुकडे केले जातात. आपल्याला भरडा ठेवणं हा आवश्यक आहे. एकदम जर पीठ असेल तर पोटामध्ये गेल्यानंतर त्याची ॲसिडिटी वाढून गाई म्हशींचे जे पचन करणारे जे आतमधले बॅक्टेरिया आहेत त्यांची जी संख्या आहे ती कमी होण्याचा संभव असतो. तर मित्र, जसं की ग्राइंडिंग विभागामध्ये हॉपर आहे, हॅमर मिल आहे, स्क्रू कन्व्हेयर आहे, एलिव्हेटर आहे, डस्ट कलेक्टर आहे, अशी विशिष्ट यंत्रसामग्री असते. हॅमर मिलमध्ये जो दळलेला कच्चा माल आहे तो हॉपरमध्ये साठवला जातो. तर आपण थोडक्यात अशी माहिती घेत आहोत की ह्याच्यानंतर बॅच मिक्सर येतो. बॅच मिक्सरमध्ये कच्चा माल जो आहे दळलेला हा तिथे 5 ते 8 मिनिटे मिक्स करून एकत्र एकजीव केला जातो. त्यासाठी काही मोठ्या क्षमतेची त्याला मोटर पण लागते आणि त्यानंतर हा जो माल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रिमिक्सेस किंवा विटॅमिन्स किंवा बफर असं जसं आपल्याला जर त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर डायरेक्ट इंटेकमधून थेट बॅच मिक्सरमध्ये ते आपण सोडतो. तर मित्र, त्यानंतर येतं मोलासेस मिक्सर की ज्यामध्ये बॅच मिक्सिंग त्यानंतर पुढचा जी स्टेप आहे त्याच्यामध्ये 5 ते 10% मळी किंवा मोलासेस त्यामध्ये आपण मिसळतो. आता मित्र, सर्वांनाच ही मळी उपलब्ध होईल अशी नाही किंवा काही लोक ती दुसऱ्या मार्गाने पण मिळायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये कशी क्वालिटी वगैरे येते त्याच्याविषयी आपण त्याची गुणवत्ता तयार करून तपासून घेतली पाहिजे. कारण स्वस्त फिलर आयटममध्ये किंवा फिलर घटकांमध्ये मळी हा सगळ्यात स्वस्त पर्याय आहे. परंतु आता आपल्याला मळीशिवायही पशुखाद्य बनवता येऊ शकतं. त्याच्यामध्ये काही पेलेट बाइंडर्स आणि दुसऱ्या काही घटकांचा आपण त्याच्यामध्ये प्रिमिक्सचा वापर करू शकतो की ज्यामुळे मोलासेशिवायही आपल्याला पशुखाद्य बनवता येऊ शकतं. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे किंवा जसे स्टेप आहेत त्यामध्ये कंडिशनिंग. मला असं आपल्याला सांगावंसं वाटतं की आता पशुखाद्य निर्मितीमध्ये सर्व जे कारखाने आहेत ते कंडिशनिंग ह्या प्रकाराला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. कारण कंडिशनिंगमध्ये काय होतं की जी स्टीम आहे किंवा वाफ आहे त्या वाफेच्या साहाय्याने हे पशुखाद्य किंवा त्याचा जो कच्चा माल आहे तो त्याला शिजवण्याचं काम
किंवा त्याचं कुकिंग म्हणतो आपण किंवा सेमी कुकिंग, हे या कंडिशनिंगमध्ये होतं. त्याच्या प्रत्येक दाण्यादाण्यामध्ये ती वाफ जाऊन त्याला सेमी कुकिंग करते आणि त्याच्यामुळे हे जे सगळे पशुखाद्य आहे ते पचायला अतिशय सोपं होतं. काही काही प्लॅन्टमध्ये तर एक सोडून 2 वेळा त्याचं कंडिशनिंग केलं जातं. ह्या कंडिशनिंगमध्ये वाफेचं तापमान जे आहे ते 85 ते 90 डिग्री सेल्सिअस इतकं असतं आणि त्यामध्ये कच्च्या मालाचा एक प्रकारे असा लगदा तयार होतो. आणि हा जसं आपण म्हणतो की जसं चपाती करताना पीठ आपण मळतो आणि जितकं चांगलं पीठ मळलं जाईल तितकी चपाती चांगली होते, तसं हे कंडिशनिंगचं असतं. कंडिशनिंगमध्ये जितकं चांगलं आपल्या पशुखाद्याला कंडिशनिंग होतं तितके चांगलं पॅलेट हे आपलं तयार होणार आहे. मित्र, यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे पॅलेटिंग. पॅलेटिंग म्हणजे गोळी स्वरूपात आपण हे पशुखाद्य बाहेर काढतो आणि यामध्ये पशुखाद्य मिलमध्ये किंवा पॅलेट मिलमध्ये कच्चा माल भरल्यानंतर तो एकतर प्रेस रोलर किंवा मग डायच्या माध्यमातून 3 किंवा 4 mm किंवा 6 mm या प्रकारे आपण जसे डाय असेल त्याप्रमाणे आपण पशुखाद्य बनवू शकतो. यामध्ये डायमधून माल जाताना तो जळू नये याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यानंतर जी पॅलेट बनते ती पॅलेट जी आहे ती पॅलेट कुलिंगला पाठवली जाते किंवा यानंतर एकतर गायरोसिव म्हणून एक प्रकार असतो की ज्यामध्ये जर अर्धवट कच्चं किंवा अर्धवट बनलेलं जर पॅलेट असेल किंवा भुगा असेल तर तो भुगा पुन्हा बॅच मिक्सरला येतो आणि तिथून तो पुन्हा पॅलेट बनण्यासाठी येतो आणि जी अख्खी पॅलेट तीच पुढे जाते. आणि पॅलेट कुलिंग म्हणजे त्या ठिकाणी ही जी गरम पॅलेट आहे ती थंड केलेली असते, त्याच्यामध्ये वाफ असते किंवा त्यामुळे घर्षणाने पॅलेट ही गरम झालेली असते आणि ही गरम पॅलेट जर आपण तात्काळ बॅगिंग केली तर त्याच्यामध्ये बुरशी येऊन पशुखाद्य ही खराब होण्याची शक्यता असते. म्हणून पॅलेट कूलरमध्ये अशी गरम झालेली पॅलेट जी आहे ती थंड केली जाते आणि थंड केल्यानंतर ती पुढे बॅगिंगसाठी पाठवली जाते. किंवा काही प्लॅन्टमध्ये स्टोरेज बिन्स असतात, त्या स्टोरेज बिनमध्ये त्या पशुखाद्यामध्ये मॉइश्चर किती आहे किंवा आर्द्रता किती आहे त्याची पण तपासणी केली जाते आणि त्यानंतर तयार गोळी जी आहे किंवा तयार पशुखाद्य असेल जे मॅशमध्ये असेल किंवा पॅलेटमध्ये असेल ते आपण बॅगिंगसाठी पाठवलं जातं आणि अचूक वजन करून त्यामध्ये बॅगचं वजन मायनस करून जी गोळी आहे ती आपण प्लास्टिक किंवा बारदानामध्ये भरून नंतर शिलाई करून गोदामामध्ये आपण ती साठवणुकीसाठी पाठवून देतो. तर मित्र, अशा प्रकारे एक थोडक्यात मी तुम्हाला पशुखाद्य तयार कसं होतं ह्याविषयी माहिती सांगितली. यातली प्रत्येक स्टेप ही खूप महत्त्वाची आहे आणि जे आपण पशुखाद्य तयार करणारे खूप म्हणजे मोठे कारखाने असतील किंवा छोटे आपले उत्पादक असतील त्यांनी या सगळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या पशुखाद्यामध्ये जितकं आपण प्रोटीन देतो ते पचवायला जितकी ऊर्जा आपल्या पशुखाद्यामध्ये आपण दिली तर ते पशुखाद्य पूर्णपणे आपल्या गाई म्हशींना त्यांच्या पोटामध्ये किंवा कोटीपोटात जाऊन त्याचं पचन हे पूर्णपणे होणार आहे. तयार पशुखाद्यामध्ये जर आपली गुणवत्ता चांगली असेल तर नक्कीच रिझल्ट चांगला मिळून आपल्याला रिपीट ऑर्डर मिळू शकणार आणि त्यातून आपण नवीन किंवा माउथ पब्लिसिटी आपण म्हणतो की 1-to-1 पब्लिसिटी असेल किंवा आपल्या ऑनलाईनची पब्लिसिटी असेल या माध्यमातून आपण नवीन ग्राहकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि यासाठी जे काही सगळंच मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये आपण प्लॅन्ट आणि मशिनरी कशी निवड करायची, त्याच्यानंतर आपल्याला फायनान्स लागणार तो फायनान्स कुठून मिळवायचा, त्याच्यामध्ये कच्चा माल आपण कुठून घेऊ शकतो, त्याच्यामध्ये लागणारी प्रीमिक्सेस जसं आपण बघितलं की 99% हा कच्चा माल असतो आणि 1% फक्त जे प्रीमिक्स आहे, परंतु हे प्रीमिक्स ह्या पूर्ण कच्च्या मालाला पचवण्यासाठी हे कारणीभूत ठरतं. त्यानंतर त्याचं फॉर्म्युलेशन कसं करायचं याच्याविषयी आपण माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतर ॲट्रॅक्टिव्ह बॅगिंग ह्या मालाचं एक चांगल्या अशा बॅगमध्ये आपण त्याचं पॅकिंग केलं पाहिजे आणि त्यानंतर उत्तम मार्केटिंग हे तंत्र आपल्याला जमणं फार गरजेचं आहे. कारण हा जमाना आता मार्केटिंगचा आहे. आपण जे काही चांगलं पशुखाद्य तयार केलेलं आहे त्याची गुणवत्ता चांगली आहे, परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत तितक्याच इफेक्टिव्हली पोहोचणंही फार गरजेचं आहे. तर यासाठीच मित्र मी असा एक निर्णय घेतलेला आहे की आपले जे तरुण उद्योजक आहेत किंवा ज्यांनी ऑलरेडी काही एक्झिस्टिंग कॅटल फीड मिल्स टाकलेले आहेत तर त्यांना हे जे काही मार्गदर्शन त्यांना जर आवश्यकता असेल तर त्यासाठी मी त्यांना नक्कीच मार्गदर्शन करायला तयार आहे. यामध्ये जे विविध घटक येतात त्यामध्ये त्यांची फसवणूक होऊ नये किंवा एखाद्या चांगल्या प्रकारचं पशुखाद्य तयार करून ते उत्पादकांसमोर जर आपल्याला न्यायचं असेल तर त्यासाठी जर कोण इच्छुक असेल त्यांनी नक्कीच आपल्या ट्रेनिंगसाठी किंवा प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा. मी नक्कीच त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे. तर या पशुखाद्य निर्मिती प्रशिक्षण या कार्यक्रमासाठी आपण द ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनल किंवा मला थेटपणे संपर्क करू शकता. धन्यवाद. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.